प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 29 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात। आजचा भाग अप्रतिम आणि लाखात एक आहे प्रेक्षकांनो, आज फक्त बघतच राहा। सुरुवातीला आपण बघतोय गौरीला तिच्या मैत्रिणीने खोटं बोलून बाहेर आणलंय माहीला भेटवण्यासाठी। आता ही तन्वी म्हणत असते, काय ग तू पण सायली, अगं आत्ता आठवतं का तुला नोट्स काढायच्यात? त्यावर सायली म्हणते, हो अगं प्लीज त्या तिथनं नोट्स आणून दे ना मला, माझा पाय खूप दुखतोय ग, लागलाय माझ्या पायाला। तन्वी म्हणते, तू पण ना सायली बस इथेच, मी आलेच। 4 दिवसावर परीक्षा आली आणि आत्ता आठवतं का ग तुला सायली? तन्वी त्याच्या झेरॉक्स कॉपी काढायला जाते तेव्हा सायली इकडे तिकडे बघत असते आणि आता माही दिसतो तिला। तेव्हा सायली म्हणते, माही अरे बाबा बरं झालं तू आलायस, किती शोधलं तुला, कुठे होतास तू? तू म्हटलंस तसं घेऊन आलंय तन्वीला। त्या मॅडम ना, आता हा माही म्हणतो, काय कुठल्या मॅडम? आता जरा ही घाबरते सायली, ती म्हणते, अरे म्हणजे मॅडम म्हणजे तन्वी मॅडम रे, तन्वी मॅडम ना आयडिया नाही ना तू बोलवलंयस वगैरे, म्हणजे ती तुला खूप प्रश्न विचारणार आहे। माही म्हणतो, अगं सरप्राईज देईल ना मी तिला, मी जरा प्लेझंट सरप्राईज देतो तिला। सायली म्हणते, हो हो दे, सरप्राईज दे, तू बोल तिच्याशी मग मी निघते। आता लगेच हा माही म्हणतो, बरं बरं तू लवकर निघ। लगेच ही सायली म्हणते, अरे काय रे शाण्या, लगेच कटवतोयस का मला? त्यावर माही म्हणतो, अरे मग तू गप्पा ऐकणार आहेस का आमच्या? प्लीज सायली इथे थांबू नकोस, मला बोलायचंय तिच्याशी। सायली म्हणते, हो बोल बाबा बोल। तेवढ्यात तन्वी येते आता आणि म्हणते, माही तू इथे? आता सायली म्हणते, अगं तन्वी ते माझा पाय मुरगळला होता ना, तर तो जस्ट भेटला अगं आता अचानक, म्हणजे ॲक्च्युली तिला समजेना काय बोलावं। मग आता ती म्हणते, त्या कॉपीज काढल्यास का तू, दे ना मला। मग आता ही तिला कॉपीज देते आणि सायली बाय बाय म्हणून निघून जाते। सायली गेल्या गेल्या माहीने या तन्वीकडे असं मोरपीस दाखवलंय आणि आता ही तन्वी म्हणते, हे माझ्यासाठी? तुला कसं काय माहिती मला मोरपीस आवडतं ते? आता प्रेक्षकांनो, काल आपल्या अभिमन्यू सरांची दहीहंडीच्या कार्यक्रमात हंडी फुटली आहे ना वरची, पण आता बघा खूप मजा आली आहे। गौरी म्हणत असते, हे किती आहे सर, हे किती आहेत? अभिमन्यू सर म्हणतात 2, निनाद सर म्हणतात, हे किती आहे अभि, हे बघ हे किती आहे? अभिमन्यू सर म्हणतात 4। गौरी पुन्हा दाखवते, हे किती आहे? आणि मग म्हणते, सर मी कोण आहे सांगा बरं, मी कोण आहे? आता अभिमन्यू सर असे बघायला लागतात तिच्याकडे आणि आता ही पुन्हा विचारते, कोण आहे सर मी, सांगा बरं कोण आहे? अभिमन्यू सर तिच्याकडे बघतात आणि त्यांना पुन्हा तन्वी आठवते आणि आता ते पुढे काही बोलणार तेवढ्यात निनाद सर म्हणतात, अरे मी माझ्याबद्दल विचारतोय काय अभि, तू पण मी विचारतोय की मी कोण आहे सांग बरं। अभिमन्यू सर आता जोरात खेकसतात आणि म्हणतात, निनाद काय मूर्खपणा लावलाय हा सगळा? आता ही गौरी म्हणते, अरे चिडताय हे म्हणजे नॉर्मल आहेत। मग निनाद सर पण म्हणतात, अरे हो चिडला ना म्हणजे सगळं काही नॉर्मल आहे। आता चला विद्यार्थ्यांनो, सगळं काही ओके, तुम्ही जा आता। खिडकीतनं सगळे बघत असतात। असो, आता गौरी म्हणते, मी आलेच सर। आता ही हळद आणायला गेली आहे बरं का गौरी। निनाद सर म्हणतात, अरे काय करतोयस, लागलंय ना तुला, तू रुमाल नको काढूस। आणि आता अभिमन्यू सरांना आठवतं गौरीने दांडा मारला होता डोक्यात आणि अभिमन्यू सर निनादला म्हणतात, अरे त्या गौरीने काठी मारली होती रे माझ्या डोक्यात। सर तिला काठी म्हणताय पण तो खूप मोठा दांडा होता। असो, तर आता हे निनाद सर म्हणतात, अरे तुला ना ड्रेसिंगची गरज आहे बघ, मी आत्ता आलो, ते फर्स्ट एड बॉक्स सांगितलं होतं बघ केव्हाचा मी, तू इथेच बस मी येईपर्यंत। निनाद सरांनी मुद्दाम विषय टाळलाय, पण आता अभिमन्यू सरांना अचानक आठवतं की आभाचा फोन आला होता मगाशी आणि मॅडम पॅनिक झाल्या असं ती सांगत होती, त्यामुळे ते पटकन तडक उठतात आणि घरी जायला पुन्हा निघतात। आणि आता एकदम तिकडनं गौरी येत असते आणि या दोघांची जोरात टक्कर होते। आणि आता प्रेक्षकांनो, आज फिमेल व्हर्जनमध्ये त्यांनी तू भेटशी नव्याने हे गाणं प्ले केलंय या दोघांच्या या प्रसंगावरती, अतिशय भारी वाटलंय ते। आता गौरी अभिमन्यू सरांना म्हणते, सॉरी सर, लागलं का तुम्हाला पुन्हा? गौरी अभिमन्यू सरांच्या खरंच का मागे लागली आहे। असो, अपघात किती छान दाखवतात ना ते प्रेक्षकांनो, अगदी नॅचरल वाटतात सगळे। असो, आता गौरी ते हळद जी त्यांच्या डोळ्याला लागली आहे ना अभिमन्यू सरांच्या, ती अशी फुंकर मारून बाजूला करत असते आणि इथे माही आणि तन्वीचं सीन दाखवतायत ते। इथे ही तन्वी सुद्धा तिच्या डोळ्याची पापणी अशी फुंकर मारून अशी उडवत असते आणि आता गौरीच्या श्वासांचे आणि तन्वीच्या
श्वासांचे अगदी सारखे भास अभिमन्यू सरांना होत आहेत. आणि हा सगळा सीन पाहताना मालिकेमध्ये तुम्हाला आज तू भेटशी नव्याने याचं एक सुंदर ध्रुवपद ऐकायला मिळणार आहे प्रेक्षकांना. असो, पण आता अभिमन्यू सर जोरात चिडतात गौरीवर आणि म्हणतात, काय करतेस तू, लांब हो बरं, माझा पिच्छा सोडायचा नाही असं ठरवलंयस का तू, काय आहे सतत माझ्या मागे मागे मागे, तू बाजूबाजूला असली ना की सगळं वाईट होतं माझ्या आयुष्यामध्ये, मला शांतपणे जगू देणार नाहीयेस का तू, का जीव घेणार आहेस माझा. अभिमन्यू सर आता तसेच डोळे पुसत पुसत घरी जायला निघालेत, पण आता या गौरीच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. ती विचार करते, बापरे, आता सगळं संपलं, उद्यापासून सर मला काही कॉलेजमध्ये येऊ देणार नाहीयेत. गौरी लागते आता रडायला. पण आता हा पुढचा सीन सुद्धा खूप सुंदर दाखवला आहे प्रेक्षकांनो. ही अर्पिता टेन्शनमध्ये येते की अजून का नसेल आला दादा, पण ती फोन करणार असते तर विचार करते की नको नको, दादा फास्ट चालवत असेल गाडी, आधीच मॅडमच्या टेन्शनमध्ये, तेवढ्या सर आलेत. आणि आता बघा या मॅडम अशा खाली बसल्या आहेत आणि भूक लागली असं म्हणतायत. अभिमन्यू सर म्हणतात, मॅडम अहो असं का खाली बसलायत, काय झालं तुम्हाला. प्रेक्षकांनो, खरं तर मालिकेची काय कथा आहे माहित नाही, पण या मॅडमची अवस्था बघितली ना की खूप वाईट वाटतं हो. अभिमन्यू सर अर्पितावर चिडून बोलतात आणि म्हणतात, का ग जेवायला दिलं नाहीस मॅडमला दुपारी. आता हे शेखर म्हणतात, अहो नाहीच म्हणल्या हो त्या, आम्ही खूप आग्रह केला होता त्यांना. किती खोटारडा आहे ना हा शेखर. आता लगेच अभिमन्यू सरांनी पटकन मॅडमचा हात धरलाय आणि त्यांना वर खुर्ची टेबलावर बसवलंय. मॅडम बसल्या बसल्या म्हणत असतात की मला भूक लागली होती. आणि आता अभिमन्यू सर म्हणतात, हो हो मी वाढतो तुम्हाला, थांबा हं. आणि अचानक मॅडमचं लक्ष अभिमन्यू सरांच्या डोक्याला लागलेल्या जखमेकडे जातं. त्या हात लावून म्हणतात, काय काय लागलं तुला, काय झालं, असे एक एक शब्द त्या बोलत असतात. पण आज बरं स्पष्ट बोलल्यात त्या. दुखतंय का तुला, लागलं का. अभिमन्यू सर त्यांचा हात हातात घेऊन म्हणतात, काही विशेष नाही झालं मॅडम, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालं नाही ना. आता त्या म्हणतात की रक्त आलं का तुला, रक्त आलं. अभिमन्यू सर म्हणतात, नाही काही नाही झालं. अर्पिता, अगं एखाद्या व्यक्तीला 2 वेळेचं जेवण देणं इतकं कठीण वाटतंय का तुला, आणि खरंच जर तुला कठीण वाटत असेल ना तसं मला स्पष्टपणे सांग, मी त्यांची दुसरी काहीतरी सोय करेल. आता अर्पिता म्हणते, सॉरी रे दादा, मी स्वतः लक्ष ठेवेल इथून पुढे, खरंच सॉरी. आता अभिमन्यू सर ते कुकर तिच्याकडे देतात अर्पिताकडे आणि म्हणतात, हे लवकर काहीतरी वाढून आण ह्याच्यामध्ये जा. आता हे शेखर विचार करतात, काय एवढा या म्हातारीमध्ये जीव गुंतलाय कोणास ठाऊक, आता काहीतरी वेगळं कारण काढावं लागणार आहे मला या म्हातारीच्या रूममध्ये जायला. हा शेखर पकडला गेला ना की मजा येणार आहे याची. असो, अभिमन्यू सर आता मॅडमला समजवतात, जेवून घ्या बरं व्यवस्थित, जेवला नाही तर गोळ्या घेता येणार नाही आणि मग डॉक्टरांचा ओरडा खावा लागेल की नाही तुम्हाला, आता वेळेवर जेवा हं. आणि आता अभिमन्यू सरांनी स्वतःच्या हाताने पुन्हा एकदा अगदी प्रेमाने मॅडमला घास भरवलाय. प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांचा नेमका पास्ट काय आहे ते ऐकायला खूप एक्सायटेड आहे मी. तुम्ही आहात ना, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा हा रिव्ह्यू आवडत असेल तर एखादा लाईक करायला नक्की विसरू नका. इकडे गौरीच्या घरी कृष्ण जन्माष्टमी सुरू आहे, श्रीकृष्णाचा जन्म सुरू आहे. आणि आता गौरी तिच्या आईला म्हणत असते, अगं आई लवकर आवर, 12 वाजायला आलेत, नैवेद्य झाला का. आता मन्याने काहीतरी असं मोठं बॉक्स आणलाय बाहेर आणि गौरीला म्हणतोय, अगं गौरीताई तुझं काम करतोय बघ मी, आता तुला गणपती करायसाठी रंग लागतील ना वेगवेगळे. गौरी म्हणते, हो चालेल. मन्याने तो बॉक्स बाजूला ठेवलाय. आता तिच्या बाबांनी प्रसाद आणलाय नैवेद्याचा आणि तिला म्हणतात की गौरी, ए बेटा मला असं वाटतं की यावर्षी आपण गणपतीचे स्टॉल नको ठेवूयात. आता गौरी म्हणते, असं काय करताय बाबा, अहो यावर्षी जर आपण गणपती नाही बनवले आणि नाही ठेवले विक्रीसाठी तर गॅप नाही का पडणार. आता तिचे बाबा म्हणतात, असं काय करतेस गौरे, अगं कॅन्टीनचं काम, कॉलेजचा अभ्यास, किती गडबड, आणि कधी वेळ मिळणार आहे तुला हे सगळं तयार करायला, म्हणजे गणपतीची मूर्ती तयार करायला, तुझ्या अभ्यासात अडथळा नको ग गौरे. गौरी म्हणते, बाबा अडथळा, बाप्पा आहे तो, अडथळे आणत नाही, तो अडथळे दूर करतो. आपल्याला दरवर्षी वाटतं की नाही आपण कसे पैसे मॅनेज करावे, कसे स्टॉल लावायचे, पण ऐन वेळेला बरोबर काहीतरी होतं आणि आपण बरोबर स्टॉल लावतो, हो की नाही. बाप्पा आहे तो शेवटी, आणि यावर्षी मी मूर्ती नाही बनवली तर त्याला कसं वाटेल. त्यावर गौरीची आई म्हणते, अगं बाई बाप्पाला का, मित्रच आहे का तो तुझा,
तू स्टॉल नाही लावला तर रुसूनच बसणार आहे वाटतं तुझ्यावर. गौरी म्हणते म्हणजे काय, आहेस तो माझा मित्र आणि माझं आणि त्याचं डील आहे, 51 मूर्त्या बनवायच्या असं मी ठरवलेलं आहे दरवर्षी, तुम्ही नका बरं इंटरफेअर करू त्यात. आता गौरीची आई म्हणते बरं चला पाळणा सुरू करूया, 12ला 10 मिनिटच कमी आहे. गौरीने तर अगदी मोरपिशीच ड्रेस घातलाय बाबा. गौरीचे ड्रेस अप्रतिम सुंदर असतात प्रेक्षकांनो, खूपच छान दिसते ती प्रत्येक ड्रेसमध्ये आणि ड्रेस तिच्यासोबत खूपच सुंदर. असो, आता इकडे अभिमन्यू सरांकडे सुद्धा श्रीकृष्णाचा जन्म साजरा करण्यात येतोय आणि गौरीकडे सुद्धा, असं त्यांनी मध्ये मध्ये सीन दाखवलेत. आणि अभिमन्यू सरांना मात्र सारखी तन्वी आठवतीये, मोरपीस घेतलेली. आता हा श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर अर्पिताने आरती दिली आहे अभिमन्यू सरांना आणि म्हणते आरती घे रे दादा, पण ते नाही म्हणतात. मग आता अर्पिता म्हणते तू राग धरून ठेवलास देवावर तर काय होणार आहे रे त्यामुळे. अभिमन्यू सर म्हणतात तुम्हाला करायचं ते करा ना मनापासून, मला नका फोर्स करू. आता लगेच ते शेखर म्हणतात अगं अर्पिता, त्याच्या मनात नसेल तर कशाला जबरदस्ती करतेस, श्रद्धा अशी बळजबरी नाही करायला लावत ग कोणी. म्हणजे श्रीकृष्णाचं आणि माझं कसं छान गुळपीट आहे बघ. अगं श्रीकृष्णाने एवढी मोठी सोन्याची द्वारका तयार केली, त्याने एवढी मोठी, काय खायचं काम म्हटलं की काय, कुठेही पैशाच्या बाबतीत हे शेखर अग्रेसरच असतात. तर आता हो ना दादा असं म्हणून त्यांनी मागे वळलंय, पण आता तिथे अभिमन्यू सर गायब झालेत. आणि प्रेक्षकांनो पुन्हा एकदा अभिमन्यू सर तन्वीच्या आठवणीमध्ये गुंगलेले आहेत. पण आता इथे अर्पिताने मात्र श्रीकृष्णाला प्रार्थना केली आहे की देवा माझ्या भावाला असं सैरभैर नको होऊ देऊ रे, मला माझ्या भावाकडे असं बघवलं जात नाही रे देवा, त्याच्या मनातली सल त्या निघून जाऊ दे आणि त्याने सुखाचं आयुष्य जगू दे, एवढंच मला हवंय. आता इकडे गौरी पण देवाला प्रार्थना म्हणते श्रीकृष्णाला, ए देवा तू किती खटाळ आहेस, किती खोडकर आहेस, गोपिकाचे दूध लोणी सगळं चोरून तू खायचास. म्हणजे तसं तुझ्यावर यशोदा चिडायची, पण बाकी असं कोणी इतकं चिडत नव्हतं ना रे. म्हणजे माझ्या हातून सुद्धा तुझीच हंडी फोडताना चूक झाली आहे रे देवा, म्हणून मला एवढी मोठी शिक्षा नको, प्लीज असं नको करूस. अभिमन्यू सरांचा राग जाऊ दे, त्यांच्या मनात माझ्यासाठी कुठली जाडी ठेवू नकोस रे देवा. असं काहीतरी कर की जादूची कांडी फिरव आणि सगळं काही छान कर. म्हणजे मी एकटीसाठी नाही मागते हे सगळं, त्यांच्यासाठी पण मागते. त्यांना सुद्धा किती त्रास होतो, सारखं सारखं ते चिडतात डाफडतात माझ्यावर आणि मग त्यांचं पित्त खवळतं रे देवा. आता हे सगळं नकोय मला, तुझं ते मोरपीस फिरव आणि पटकन काहीतरी जादू कर. आणि आता मोरपीस दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. आणि अभिमन्यू सरांच्या आठवणी, अतिशय गोड सुंदर आणि डिसेंट लव्ह स्टोरी आहे प्रेक्षकांनो. माही तन्वीला म्हणत असतो की मी तुला आवडते मोरपीस म्हणून नाही देते, मला आवडते म्हणून तुला देतोय. मग आता तन्वी म्हणते अच्छा तुला आवडते मोरपीस म्हणून मला का देतोयस माही. आता माही म्हणतो त्याचं काय आहे की तू मला रोज डब्बा आणतेस ना त्यासाठी. आता तन्वी म्हणते ओ अच्छा, मला वाटलं बरं जाऊ दे, परत फेड करणारेच वाटतं. माही म्हणतो की जाऊ दे ना, कशाला कारणं मोजतेस अशी, का देतोय कशासाठी देतोय. तन्वी म्हणते असं कसं, कारण तर कळलंच पाहिजे ना मला. आता माही म्हणतो ओके बाबा सांगतो तुला, काय आहे ना हे मोरपीस आहे ना, मोरपीस हे सतत तुझ्यासोबत ठेव आणि हे मोरपीस जेव्हा तुझ्या सोबत असेल ना तेव्हा तुझ्या बाबतीत कधीच काहीच वाईट होणार नाही. तन्वी म्हणते काय सांगतोयस, खरं असं असतं का रे. आता हा माही म्हणतो हो, या मोरपिसाच्या निमित्ताने मी कायम तुझ्यासोबत असणार आहे तन्वी, मी कायम तुझ्यासोबत असेन आणि तुझ्यावर कधीच कुठलंच संकट येऊ देणार नाही. आता त्या तन्वीने ते मोरपीस असं माहीच्या हातातनं घेतलंय आणि खूप वेळ ती सारखं त्या मोरपिसाला न्याहाळताना आपल्याला दिसली आहे. आणि तिने तो मोरपीस असा घट्ट तिच्या उराशी धरलाय आणि मग म्हणते कशी, अच्छा म्हणजे तू आता माझ्या स्वप्नात येणार तर. माही म्हणतो काय मी आणि स्वप्नात, का ग. आता ही तन्वी म्हणते मोरपिशीच असतात ना रे स्वप्न, ही अशी मोरपिशी. त्यावरती हा माही म्हणतो हो तसं तुझं खरं आहे, पण एका अटीवर. त्यावर ही तन्वी म्हणते कुठली अट. त्यावर माही म्हणतो तू सुद्धा माझ्या स्वप्नात यायचंस तन्वी. तन्वी गोड लाजते आणि म्हणते माही काय रे, पण एनिवे खरंच थँक्यू. माही म्हणतो का स्वप्नात येणारे मी म्हणून का. त्यावर तन्वी त्याला गोड उत्तर देते की नाही, मला स्वप्न नव्याने बघायला शिकवणारेस ना म्हणून. आणि आता अभिमन्यू सर हे गोड स्वप्न आणि गोड आठवण आठवताय आणि आता मनात विचार करताय
तन्वी, तुझ्यासोबतचे हे स्वप्न आणि हे मोरपीस सगळं काही तसंच राहिलं ग. तू गेल्यानंतर उरलेत ते फक्त अश्रू आणि अस्वस्थता. या अस्वस्थतेवरती काहीतरी कायमचा इलाज मला करावाच लागणार आहे. त्याशिवाय आता माझी सुटकाच नाही. आता माहीत नाही प्रेक्षकांनो हे काय विचार करणार आहे, पण आता प्रेक्षकांनो पुढचा हा सीन बघा. म्हणजे ॲक्च्युली ना हे गौरीचं स्वप्न आहे, तर मी तुम्हाला थोडंसं स्किप करून सांगते. म्हणजे आता काय झालं आहे माहिती का, या गौरीला वाईट स्वप्न पडलं आहे की अभिमन्यू सरांनी तिला कॉलेजमधनं बाहेर काढलं आहे, अख्ख्या कॉलेजमधनं. आणि आता तिला खूप बोलतात की तुला रिस्पेक्ट नाही आहे शिक्षकांबद्दल आणि तुझ्यासारख्या मुली मला आता कॉलेजमध्ये नको आहे, चालती हो इथून. गौरी त्यांना खूप रिक्वेस्ट करत असते, सर असं नका करू. पण अभिमन्यू सर तरीसुद्धा तिला फरफटत बाहेर हकलतात आणि पुन्हा त्या सिक्युरिटी गार्डला सांगतात की इथं हिचं कुटुंब आणि कोणी ही स्वतः जरी दिसली तर तुमची नोकरी जाईल, लक्षात ठेवा. आणि आता ते सिक्युरिटी गार्ड पण म्हणतात नाही नाही सर तुम्ही सांगाल तसंच होईल. अभिमन्यू सरांनी गौरीला बॅनच करून टाकले कॉलेजमध्ये, असं तिने स्वप्न बघितले. आता ती खडबडून जागी होते आणि तिच्या लक्षात येतं की ही पहाट झाली आहे आणि पहाटे पहाटे आपण स्वप्न पडलंय. पण म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसं थोडं गौरीचं झालंय. आता गौरीला भीती वाटते की अभिमन्यू सर तिला कॉलेजमधनं काढून टाकतील. अभिमन्यू सर म्हणतात की तू आता इथून पुढे मला या कॉलेजमध्ये दिसली नाही पाहिजे, चल चालती हो इथून. आणि आता पटकन गौरी खडबडून जागी होते आणि आता तिला येतं टेन्शन की अरे बापरे 6:30 वाजलेत, आता काय होणार आहे कॉलेजला गेल्यावर. अभिमन्यू सर मला कॉलेजमध्ये येऊच देणार नाही का, अरे देवा माझी मदत. गौरीला आता भीती वाटते की कदाचित अभिमन्यू सर तिला लेक्चरला येऊच देणार नाही. आता प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला उद्या काय होणार आहे, तुम्हाला माहिती आहे का. एक अनपेक्षित प्रोमो त्यांनी दाखवला आहे आज. आता गौरी कॉलेजमध्ये गेल्यावर विचार करते अभिमन्यू सर असे का वागत असतात, त्यांच्या आईशी बोलून बघू का मी. गौरीचा असा गैरसमज झाला आहे की प्राध्यापक त्या गाडगीळ मॅडम ज्या आहेत ना त्या अभिमन्यू सरांच्या आई आहे. आता तिला काही माहिती नाही आहे प्रेक्षकांनो ही स्टोरी. तर आता गौरी जाते अभिमन्यू सरांच्या घरी आणि आता आई असं म्हणते ती. आणि आता या प्राचार्य मॅडमला वाटतं आई म्हणजे तन्वी त्यांना आवाज देते, म्हणजे ह्या प्राचार्य मॅडम तन्वीच्या आई होत्या. हे त्यांनी आज रिव्हील केलंय प्रेक्षकांनो, म्हणजे उद्या आपल्याला ते बघता येईल. आणि तुम्हाला माहिती आहे गौरीने त्या शेखरपासून वाचवलंय या मॅडमला. पण उद्याचा भाग खूप भारी असणार आहे प्रेक्षकांनो. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण उद्याचा भाग खूप भारी असणार आहे. आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.